सोलापुरातील पंढरपूरमधील नामदेव बबत चुनाडे यांनी सोलापूरसह 6 जिल्ह्यातून 8,80,000 रुपयांच्या 15 दुचाकी चोरल्या। सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने त्याला जेरबंद करीत चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत। मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक दुचाकी चोरीला गेली होती। सांगोल्यातूनही अशाच प्रकारे एक दुचाकी चोरी झाली होती। स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची पथके चोरट्याचा शोध घेत होते। सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या पथकाला रेकॉर्डवरील चोरट्याबाबत माहिती मिळाली। चोरीची दुचाकी विकायला तो पंढरपुरातील शिवाजी चौकात आला होता। त्यावेळी सापळा रचून पोलिसांनी त्याला पकडले। त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सोलापुरातील मोहोळ, सांगोला, अहिल्यानगरातील कर्जत, सांगलीतील कवठे महाकाळ, आटपाडी, पुण्यातील सासवड, फुरसुंगी, धाराशिवमधील भूम, नाशिक या जिल्ह्यातून 15 दुचाकी चोरल्याचे उघड झाले। ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पार पाडली।